जयपूरमध्ये 18 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब पटकावलाय। मागच्या वर्षीची विजेती रिया सिंहाने तिला आपला मुकुट सोपवला। मोनिका या वर्षाच्या अखेरीस थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व देखील करणार आहे। मोनिका ही मूळची राजस्थानच्या श्रीगंगानगर इथली असून सध्या ती दिल्लीत राहते। दिल्लीतच ती तिचं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी पूर्ण करते। 23 वर्षीय मोनिकाने 2024 मध्ये मिस युनिव्हर्स राजस्थानचा किताब पटकावून सौंदर्य स्पर्धेत दमदार पदार्पण केलं होतं। आता थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये ती 130 देशांच्या तरुणींना टक्कर देणार आहे। परंतु आता चर्चा होतीये तिनं मिस युनिव्हर्स इंडियाच्या अंतिम फेरीत मोनिकाला एक प्रश्न विचारला होता त्याबद्दल। जर तुला महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि गरीब कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देणं यापैकी एक पर्याय निवडायचा असेल तर तू कोणाला प्राधान्य देशील आणि का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता। त्याचं उत्तर देताना मोनिका म्हणाली की या दोन्ही गोष्टी या एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत। महिलांना बऱ्याच काळापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलंय, याचा परिणाम गरीब कुटुंबावर होतो। आपल्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या शिक्षणापासून दूर ठेवण्यात आली होती। शिक्षणामुळे त्यांचं आयुष्य बदलू शकलं असतं। जर मला निवड करायची असेल तर मी महिलांचं शिक्षण निवडेन, कारण शिक्षण केवळ एका व्यक्तीचंच नाही तर संपूर्ण पिढ्यांचं आणि समाजाचं भविष्य बदलू शकतं, असं ती म्हणाली। मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब जिंकल्यानंतर मोनिका म्हणाली, ही भावना खूप अद्भुत आहे। हा प्रवास खूप अद्भुत होता। मी माझ्या मार्गदर्शकांचं, शिक्षकांचं, पालकांचं, मित्रमैत्रिणींचं आणि कुटुंबियांचं आभार मानू इच्छिते। भारताचं सर्वोत्तम पद्धतीने प्रतिनिधित्व करणं आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट मायदेशी आणणं हेच माझं लक्ष्य आहे, असं मोनिका म्हणाली।